राम राम मंडळी. आज आपण मॅगी करणार आहे. मॅगी तुम्हाला माहीतच आहे, सगळेजण करते ती. आणि ती खरंच मॅगी 2 मिनटात होती का ती आपण बघायचं आहे. त्यासाठी ही 2 मॅगीची पाकिट आणली बघा, दाखवून 2 पॅकेट मॅगी. आणि त्याच्यावर बघा असं 2 मिनटं लिहिले, 2 मिनिट्स नूडल्स. म्हणजे खरंच ही 2 मिनटात होती का ते आपण बघूया. मला माहीत आहे होत नाही, तरी पण आपण बघूया, ट्राय करूया. तर त्यासाठी मी काय काय घेतले बघा हे दाखवतो. इथं कांदा कापून घेतला आहे, इथं टमॅटो आहे, इथं हिरवी मिरची नाही, इथं हिरवी मिरची आहे आणि इथं कोथिंबीर आहे. हिरवी मिरची ही थोडी जरा तांबडी झाली होती, चालते तरी पण एवढं काही तिखट लागलं म्हणजे बासकी. मित्रांनो, एवढं सगळं सामान घेतले बरं का मी. माझ्यापाशी एवढंच अवेलेबल आहे आपल्याकडे. तुमच्याकडे जर जास्त असेल काय म्हणजे गाजर, शिमला मिरची असेल, वाटाणा असेल, तर ते पण तुम्ही टाकू शकता. मी काय एवढंच घेतले, आपल्याकडे एवढंच आहे. आपलं साधे सिंपल करायचं आणि चव 1 नंबर लागते बरं का. चला आपण करूया. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण हे मॅगीचे पाकिट आपण फोडून घेऊया. हो, असा मसाला त्याच्यामध्ये असतो. तर आपण मॅगीमध्ये हेच मसाला वापरणार आहे, ह्यापेक्षा दुसरा कुठला टाकायचा नाही. त्यासाठी तर दिलेलं असते. ह्यानंच छान चव येते 1 नंबर मस्त. दुसरं पण आपलं मित्रांनो, व्हिडिओ काय आपला एवढा चांगला दिसत नाही, कारण की आपलं घर जरा जुनं आहे, त्यामुळं व्यवस्थित सूर्यप्रकाश येत नाही. आपलं घर तुम्हाला दाखवतो बघा. असं सगळं आपलं घर आहे, त्यामुळे व्यवस्थित काय व्हिडिओ क्वालिटी व्यवस्थित दिसत नाही, तरी पण तुम्ही समजून घ्या. इकडे गौरी बसली बघा, हो का. आपली कॅमेरामॅन आहे बघा, ती कॅमेरा धरते ही. चला आपण करूया. तर हे बघा, इथं आपण 1 तांब्या 2 तांबे पाणी गरम करायला ठेवले. पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपण मॅगी आपण उकळून घेणार आहे 3-4 मिनटं. थोडं आपण त्यामध्ये तेल टाकूया. त्यानं काय होणार माहिती आहे का, मॅगी अशी किचकिच होणार नाही, त्यामुळे तेल थोडं टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये ना आता ही मॅगी सोडून द्यायची. हे पण राहिलेलं टाकून देऊ आपण ह्याच्यात. आणि एक 3 ते 4 मिनटं, जास्ती नाही बरं का, फक्त 3 ते 4 मिनटं याला उकळून घ्यायचं. तर हे बघा मित्रांनो, एक 3 ते 4 मिनटं असं मॅगी आपण उकळून घेतली बघा. जास्त उकळायची नाही, फक्त 3-4 मिनटं उकळायची नाही. जास्त उकळली ना मग ते किचकिच किचकिच होतं. आता आपण गॅस बंद करूया. गॅस आपण बंद करून घेऊया. आणि आता ही मॅगी आहे ना, ती आपण एका साईडला काढून घेऊया. सगळं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं. हे बघा मित्रांनो, आपण सगळी मॅगी अशी एका ह्याच्यामध्ये काढून घेतली, एका भांड्यामध्ये. आता आपण कढई ठेवली. आता थोडं तेल टाकूया. कढई गरम झाली, थोडंसं तेल टाकले त्यात. तेल गरम झाले. आता ही लसूण आहे की नाही, थोडं ह्यात टाकायचं. आपण बारीक बारीक चिरून घेतलं. त्या हिरव्या मिरची आहे, हे आपण टाकतो. हा कांदा बी टाकू आपण. कांदा आता आपण चांगला परतून घेऊया. तर आपला कांदा चांगला परतलाय. आता ह्यात आपण टमाटर टाकूया. याला बी चांगलं आपण परतून घेऊया. आता बघा, टमाटर पण सगळं नरम पडलंय. आता काय करायचं माहिती आहे का, ही मसाले पुड्या होत्या ह्याच्यात मिळालेल्या, ही सगळ्या आपण ह्यात टाकणार आहे. दोन्ही पण आपण 2 पाकिट मॅगी आणली ना, तर दोन्ही पण पुढे मी टाकणार आहे. आता थोडंसं आपण त्यात पाणी टाकणार आहे बरं का, मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी टाकायचं. गॅस फुल करून ही जी मॅगी आहे ना आपली, त्याच्यामध्ये टाकून द्यायची. बंद कर. हे बघा, सगळी आपण मॅगी ह्यामध्ये टाकली.
त्याला इकडे तिकडे 2 मिनटं जरा हलवून घेऊया. मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी थोडा फूड कलर टाकला आहे बरं का, लाल कलर टाकला आहे ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता ही आपली जवळजवळ मॅगी तयार झाली. त्याच्यामध्ये आपण थोडं आता वरनं अशी कोथिंबीर घालूया. बंद कर. तर मित्रांनो, मॅगी मी आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेतली. मस्त झाली आहे बघा. आता आपण याला खाऊया. गौरीला आपण खायला देऊया आधी. गौरीला खा, कशी झाली बघ. कशी लागते? खा अजून. गरम आहे का? पोळतंय का? खा थोडं. पोळते. कसं लागतंय? चालेल. या पद्धतीनं तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, एक नंबर लागणार.